नमस्कार मित्रांनो. अमेरिकेतील एक असा व्यक्ती ज्याने ब्लड कॅन्सरला सुद्धा हरवले. त्याची स्टोरी अशी आहे की वयाच्या 50व्या वर्षी त्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 2010 साली त्याची बायको कॅन्सरने डेथ झाली होती आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी 2011ला ह्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. ह्याला डिटेक्ट झाल्यानंतर त्यांनी त्याच्या पत्नीची ट्रीटमेंट सर्व बघितल्या होत्या की कशा ट्रीटमेंट होतात, किती घातक ट्रीटमेंट असतात आणि त्यामध्ये आपण जगू शकत नाही हे सर्व त्याच्यापुढे दिसत होतं. त्यांनी डॉक्टरांनी पण त्याला सांगितलं की तुला फक्त किमो वगैरे हेच ऑप्शन आहेत, दुसरे काही पर्याय नाहीत. त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सर्व चालू केली, पण ट्रीटमेंट करून सुद्धा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट दिसत नव्हती. त्याला सतत असं वाटत होतं की आपण काहीतरी तिसरा मार्ग निवडला पाहिजे. तर 2013-14 साली त्याला असं कळालं की जपानमध्ये एक रिसर्च झाला आहे. डॉक्टर पिंग ली यांनी एक रिसर्च केलं आहे की जर तुम्ही जंगलामध्ये आठवड्यातील 2 ते 3 दिवस जंगलामध्ये राहत असाल, जंगलामधील जे नॅचरल पाणी म्हणजे तलाव, नदी असेल, ओढे असतील याच्यामध्ये जर तुम्ही थंड पाण्यात अंघोळ करत असाल तर तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सरला मारणारे सेल तयार होतात. हे त्यांनी रिसर्च वाचलं आणि त्याला एक आशा सापडली की बाबा आपण हे करू शकतो, म्हणजे कॅन्सरला हरवू शकतो. तर त्यांनी एक डिसिजन घेतलं, बाबा आपण हे सर्व ट्रीटमेंट बंद करून आपण नॅचरल ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कारण की ह्या सर्व ट्रीटमेंट घेऊन सुद्धा कॅन्सर त्याचा वाढत होता. डॉक्टरांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं मी ही ट्रीटमेंट सोडतोय आणि हे चालू करतोय. तर डॉक्टरांनी त्याला वॉर्निंग दिली की तू जास्तीत जास्त 6 महिने जगशील किंवा वर्षभर, त्यापेक्षा जास्त नाही जगू शकत. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं ठीक आहे, मी माझा प्रयत्न करेन आणि तो निघून गेला. आणि त्याने तसंच चालू केलं जंगलामध्ये. शुक्रवार, शनिवार, संडे असे 2 ते 3 दिवस तो जंगलामध्ये राहू लागला. अतिशय थंड पाण्याच्या नद्यामध्ये वगैरे पोहू लागला. त्यानंतर त्यांनी 2014ला एक रेकॉर्ड पण केला. 300 किलोमीटर तो पूर्ण पाण्यामध्ये पोहला 4 डिग्री असलेल्या नदीमध्ये. कंटिन्यू 20 ते 22 दिवस तो पोहत होता. ते त्याचं रेकॉर्ड पण याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे अमेरिकेमध्ये. आणि ज्यावेळी हे सर्व तो करत व नेचरमध्ये राहत होता, ऑटोमॅटिक त्याला जाणवू लागलं की त्याची बॉडी हील होते. आणि ज्यावेळी त्याचं 2015मध्ये परत स्कॅन वगैरे सगळे झाले, रिपोर्ट झाले, त्यावेळी त्याला असं जाणवलं की त्याचे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले. म्हणजे डॉक्टर जे त्याला ट्रीट करत होते ते सुद्धा, म्हणजे त्यांचा सुद्धा विश्वास पडला नाही. बाबा त्यांनी नक्की ट्रीटमेंट तरी काय केली. त्यावेळी त्याने हे सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या. आणि यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की निसर्गामध्ये इतकी ताकद आहे की तो तुमचा किती मोठा आजार असू द्या, जर तुम्ही त्याच्या सानिध्यात गेला तर तो तुमचा पूर्ण आजार बरा करतो. त्यामुळे जर भविष्यात अशा जर कोणाला गोष्टी असतील तर नक्की निसर्गामध्ये तुम्ही सहवासात राहायला जावा. निसर्गामध्ये पूर्ण बागडा, निसर्गाच्या पूर्ण गवतांवरती चाला, प्रत्येक झाडांची पाण्याची मजा घ्या. तर तुमचे बऱ्यापैकी मोठमोठे आजारसुद्धा बरे होतील. धन्यवाद.